महाड नगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान 2 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यातील फरार संशयित आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात महाड शहर पोलिसांना यश आलंय। या तिघांपैकी 2 आरोपींना मुंबई विमानतळावरून तर एकाला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती महाड शहर पोलीस ठाण्याने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। 2 डिसेंबर रोजी झालेल्या या घटनेत परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून दोन्ही गटातील काही आरोपी फरार आहेत। यातील मुख्य आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला। त्यानंतर पोलिसांनी या सर्व आरोपींचा शोध जारी ठेवलाय। या प्रकरणातील 2 संशयित प्रतीक प्रताप शिंदे आणि प्रतीक नरेश पवार हे दोघे विमानाने गोवा येथे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती महाड शहर पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे, उपनिरीक्षक गर्जे, पोलीस हवालदार भोईर, सुरडकर, कदम, मोरे यांच्या पथकाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांना ताब्यात घेत महाड येथे आणले। तिसरा संशयित आरोपी अमित अशोक कदम हा आपल्या नांगलवाडी येथील घरीच असल्याची माहिती मिळाली होती। पोलीस निरीक्षक रमेश तडवी, महिला पोलीस हवालदार डवले, हवालदार होळकर, शिपाई कांदे, महिला पोलीस शिपाई केंदळे यांच्या पथकाने त्याला त्याच्या घरून ताब्यात घेतले। या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत।